आकाशवाणी मुंबई. तुषार पवार आणि श्रद्धा मुखेडकर. प्रादेशिक बातम्या देत आहोत. ठळक बातम्या. प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना आणि यशोभूमी संमेलन आणि प्रदर्शन केंद्राचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन. देशाच्या जडणघडणीतले भागीदार असलेल्या विश्वकर्मांचं योगदान ओळखून त्यांना सहकार्य करणं ही काळाची गरज असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. राज्यातही विश्वकर्मा योजनेला प्रारंभ. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या 73व्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण राज्यात नमो 11 कलमी कार्यक्रम राबवण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन. आणि आशिया चषक क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदासाठी आज भारत आणि श्रीलंका यांच्यात अंतिम लढत. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा श्रीलंकेचा निर्णय. देशाच्या जडणघडणीतले भागीदार असलेल्या विश्वकर्मांचं योगदान ओळखणं आणि त्यांना आवश्यक सहकार्य करणं ही काळाची गरज असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आजच्या विश्वकर्मा जयंतीचं औचित्य साधून प्रधानमंत्र्यांनी आज नवी दिल्लीतल्या यशोभूमी इथं झालेल्या कार्यक्रमात प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेचा प्रारंभ केला. तसंच इंडिया इंटरनॅशनल कन्व्हेन्शन अँड एक्स्पो सेंटर अर्थात यशोभूमी हे प्रदर्शन आणि संमेलन केंद्र राष्ट्राला समर्पित केलं. त्यावेळी ते बोलत होते. केवळ आपले हात आणि अवजारांच्या साह्यानं काम करत असलेल्या देशभरातल्या लाखो कारागीर आणि कामगिरांसाठी विश्वकर्मा ही योजना आशेचा किरण आहे, असं ते म्हणाले. आपलं सरकार या विश्वकर्मांच्या विकासासाठी काम करत असल्याचंही त्यांनी सांगितलं. इसलिए ये योजना विश्वकर्मा साथियों को आधुनिक युग में ले जाने का प्रयास है, उनका सामर्थ्य बढ़ाने का प्रयास है. साथियों, बदलते हुए इस समय में हमारे विश्वकर्मा भाई बहनों के लिए ट्रेनिंग, टेक्नोलॉजी और टूल्स बहुत ही आवश्यक है. विश्वकर्मा योजना के जरिए आप सब साथियों को सरकार के द्वारा ट्रेनिंग देने पर बहुत जोर दिया गया है. कारागिरांनी हातांनी बनवलेल्या उत्पादनांना जागतिक स्तरावर मोठी मागणी असून जगातील विविध कंपन्या या कारागिरांपर्यंत पोहोचतील आणि भारताची हस्तकला उत्पादने जागतिक स्तरावर पोहोचतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली. यावेळी विश्वकर्मा योजनेचं बोधचिन्ह, पोर्टल, टॅगलाईन यासह विशेष 18 टपाल तिकिटांचं लोकार्पण आणि टूलकिट पुस्तिकेचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन केलं गेलं. यासोबतच पारंपरिक हस्तकला उद्योग व्यवसायाशी संबंधित 18 कारागिरांना प्रमाणपत्रही प्रदान केली गेली. यात महाराष्ट्रातल्या शरद मिस्त्री या सुतारकाम करणाऱ्या कारागिराचाही समावेश होता. आपल्या उदरनिर्वाहासाठी पारंपरिक हस्तकला उद्योगावर अवलंबून असलेल्या कारागिरांना आर्थिक पाठबळ देणं आणि त्यासोबतच स्थानिक उत्पादनं, कला आणि हस्तकलेच्या स्वरूपातली अनंत काळापासूनची परंपरा, संस्कृती आणि वैविध्यपूर्ण वारशाचं जतन आणि विकास करणं हा या योजनेचा उद्देश आहे. त्या अनुषंगानं या योजनेत सोनार, चर्मकार, नाभिक, कुंभार, लोहार, सुतार, गटईकाम, धोबीकाम, गवंडीकाम, बागकाम, विणकाम, शिल्पकला यासह एकूण 18 पारंपरिक हस्तकला उद्योगांचा समावेश केला गेला आहे. देशाच्या ग्रामीण तसंच शहरी भागांमधल्या हस्तकला उद्योगाशी संबंधित कारागिरांसाठी ही योजना लागू असेल. तसंच देशभरातल्या सुमारे 30 लाख पारंपरिक हस्तकला उद्योग क्षेत्रातल्या कारागिरांना या योजनेचा लाभ मिळेल. या योजनेसाठी केंद्र सरकारनं 13,000 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. या योजनेअंतर्गत कारागिरांना आर्थिक पाठबळ म्हणून 5% इतक्या सवलतीच्या दरात पहिल्या हप्त्याअंतर्गत 1 लाख रुपये तर दुसरा हप्ता म्हणून 2 लाख रुपयांचं कर्ज दिलं जाणार आहे. या योजनेचे लाभार्थी निश्चित करण्यासाठी बायोमेट्रिक प्रणालीवर आधारित पीएम विश्वकर्मा पोर्टलच्या माध्यमातून अशा कारागिरांची अर्थात विश्वकर्मांची विनामूल्य नोंदणी केली जाईल आणि त्यानंतर पात्र लाभार्थ्यांना विश्वकर्मा प्रमाणपत्र आणि ओळखपत्र प्रदान केलं जाईल. या लाभार्थ्यांच्या कौशल्य विकासासाठी संबंधित हस्तकलेचं मूलभूत तसंच आधुनिक कौशल्य प्रशिक्षण, कौशल्यवृद्धीसाठी प्रशिक्षण आणि इतर सहकार्य व्यवसाय उभारण्याकरता साधनसामग्रीसाठी 15,000 रुपयांचं प्रोत्साहन अनुदान आणि डिजिटल व्यवहार तसंच विपणनासाठी सहकार्यही केलं जाणार आहे. यावेळी प्रधानमंत्र्यांनी यशोभूमी हे केंद्र देशातल्या प्रत्येक कामगार आणि विश्वकर्मीला समर्पित केलं. हे विश्वकर्माच भारताच्या समृद्धीचा पाया आहेत, असं ते यावेळी म्हणाले. जगभरात उद्योग व्यवसायाची नवी क्षेत्र उभी राहत आहेत. कॉन्फरन्स टुरिझम हे त्यापैकीच एक असून यशोभूमी केंद्रामुळे दिल्ली कॉन्फरन्स टुरिझमचं केंद्र बनेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भारत मंडपम और यशोभूमी ये ऐसे सेंटर हैं वो अब दिल्ली को कॉन्फ्रेंस टूरिज्म का सबसे बड़ा हब बनाने जा रहे हैं. अकेले यशोभूमि सेंटर से ही
लाखों युवाओं को रोजगार मिलने की संभावना है। यशोभूमि भविष्य में एक ऐसा स्थान बनेगा जहां दुनिया भर के देशों से लोग इंटरनेशनल कॉन्फ्रेंस, मीटिंग्स, एग्जीबिशंस इन सब के लिए क्यों लगने वाली है। या कार्यक्रमाला केंद्रीय सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे, वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल, अर्थमंत्री निर्मला सीतारामन, पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. देशाच्या ग्रामीण भागातल्या मागास राहिलेल्या नागरिकांकडे आजवर दुर्लक्ष केलं गेलं. मात्र प्रधानमंत्र्यांच्या दूरदृष्टीमुळे अशा नागरिकांसाठी विश्वकर्मा योजनेचा प्रारंभ होऊ शकला, असं राणे यावेळी म्हणाले. महाराष्ट्रात 12 बलुतेदार या नावानं पारंपरिक हस्तकला उद्योग क्षेत्र प्रचलित आहे. या सर्व बलुतेदारांना या योजनेचा लाभ मिळेल, असं त्यांनी सांगितलं. प्रधानमंत्र्यांनी आज राष्ट्राला समर्पित केलेलं इंडिया इंटरनॅशनल कन्व्हेन्शन अँड एक्स्पो सेंटर अर्थात यशोभूमी हे प्रदर्शन आणि संमेलन केंद्र 73,000 चौरस मीटरपेक्षा जास्त परिसरात विस्तारलं आहे. या केंद्रात आणि प्रदर्शन संमेलनासाठी 15 सभागृहांची सोय उपलब्ध करून दिली आहे. राज्यातही आयोजित विविध कार्यक्रमात केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीत विश्वकर्मा योजनेचा प्रारंभ झाला. नागपुरात केंद्रीय रस्ते वाहतूक आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेचा प्रारंभ झाला. गांधीजींनी सांगितल्याप्रमाणे जास्त उत्पादन निर्मितीसाठी जास्त मनुष्यबळाची गरज आहे. याच मंत्राला अनुसरून प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेतून देशातल्या अनेक कारागिरांना, उद्योजकांना, व्यावसायिकांना एकत्र आणायचं काम होईल, असं गडकरी यावेळी म्हणाले. देशात बांबूंवर आधारित असं काम आणि संशोधन होणं आणि बांबूला पांढरा कोळसा म्हणून ओळख देणं गरजेचं आहे. बांबूच्या अशा नवीनतम रूपानं विदर्भात 5 लाख कोटी रुपयांची अर्थव्यवस्था उभी राहू शकते, असंही ते म्हणाले. तरुण माणसाला रोजगार उपलब्ध करणारी ही जी विश्वकर्मा योजना आहे ही नक्कीच आपल्या कारागिरांकरता खूप उपयोगाची राहणार आहे आणि त्यामुळे 12 बलुतेदार हे आपल्या एक प्रकारचं विश्वच निर्माण करणारे आहेत. त्याची सुरुवात होते आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही यावेळी उपस्थित होते. या योजनेतून प्रशिक्षित झालेले कर्मयोगी गावाची, देशाची, समाजाची, अर्थकारणाची बाजू उत्तमरित्या सांभाळतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली. मुंबईत रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत या योजनेचा प्रारंभ झाला. आतापर्यंत पारंपरिक हस्तकला उद्योगावर अवलंबून असलेल्या कारागीर आणि कामगारांना रोजगाराच्या शोधासाठी शहरांकडे स्थलांतर करावं लागत होतं. मात्र या योजनेमुळे ते थांबेल आणि या कारागिरांना त्यांच्या गावामध्येच उपजीविकेच्या संधी उपलब्ध होतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली. यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत व्हायला मदत होईल, असंही ते म्हणाले. पुण्यात बिबवेवाडी इथं सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत या योजनेचा प्रारंभ झाला. औरंगाबाद इथं झालेल्या कार्यक्रमात अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांच्या उपस्थितीत तर नाशिकमध्ये आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांच्या उपस्थितीत या योजनेचा प्रारंभ झाला. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. प्रधानमंत्री आपली दूरदृष्टी आणि कणखर नेतृत्वाने स्वातंत्र्याच्या अमृतकाळात भारताच्या सर्वांगीण विकासाचा मार्ग प्रशस्त करतील, असं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. राष्ट्रपतींनी प्रधानमंत्र्यांच्या स्वास्थ्याची कामना करून ते भविष्यातही आपल्या नेतृत्वाचा लाभ देशवासियांना देत राहतील अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनीही प्रधानमंत्र्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्व, ध्यासाची वृत्ती आणि कामाची अनुकरण करण्याजोगी अंमलबजावणी या गुणांनी भारताची उल्लेखनीय प्रगती झाली असून युगप्रवर्तक परिवर्तनाची दिशा मिळाली आहे, असं उपराष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या 73व्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण राज्यात नमो 11 कलमी कार्यक्रम राबवण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज छत्रपती संभाजीनगर इथं बातमीदारांशी बोलताना ही घोषणा केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी उपस्थित होते. नमो 11 कलमी कार्यक्रमात महिला सशक्तीकरण अभियानातनं 73 लाख महिलांना शासकीय योजनांचा लाभ दिला जाईल, तर नमो कामगार कल्याण अभियानातून 73,000 बांधकाम कामगारांना सुरक्षा संच पुरवले जातील. नमो शेततळी अभियानातनं 73,000 शेततळ्यांची उभारणी केली जाईल, तर नमो आत्मनिर्भर आणि सौर ऊर्जा गाव अभियानातून 73,000 गावं आत्मनिर्भर केली जातील. नमो गरीब आणि मागासवर्गीय सन्मान अभियानातून वस्त्यांचा सर्वांगीण विकास करणार. नमो ग्राम सचिवालय अभियानातून प्रत्येक जिल्ह्यात 73 ग्रामपंचायत कार्यालयांची उभारणी. नमो आदिवासी स्मार्ट शाळा अभियानातनं स्मार्ट शाळांची उभारणी. नमो दिव्यांग शक्ती अभियानातनं दिव्यांग पुनर्वसन केंद्र. नमो क्रीडांगण आणि उद्यान अभियानातनं सुसज्ज मैदानं आणि उद्यानांची उभारणी. नमो शहर सौंदर्यीकरण अभियानातनं 73 शहरांमध्ये शहर सौंदर्यीकरण प्रकल्प. नमो तीर्थस्थळ आणि गडकिल्ले संरक्षण अभियानातनं 73 पवित्र आणि ऐतिहासिक धार्मिक स्थळांची सुधारणा अशा उपक्रमांचा यात समावेश आहे.
एकात्मिक बाल विकास सेवा प्रकल्प योजनेअंतर्गत अहमदनगर जिल्ह्यातल्या विविध अंगणवाड्यामध्ये पोषण माह साजरा करण्यात येत आहे. जिल्ह्यातल्या घारगाव केंद्रातील आंबी खालसा इथं पोषण रॅली, विविध पाककृती, पोषण रांगोळी काढण्यात आली. कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या भक्तांच्या वाहनांना टोलमाफीचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. या निर्णयाला अनुसरून सातारा जिल्ह्यातल्या महामार्गावरून कोकणात जाणाऱ्या भक्तांच्या वाहनांना तसंच परिवहन बसला टोल सवलत देण्यात आली आहे. यासाठीचे पास जिल्ह्यातल्या प्रत्येक पोलीस ठाण्यात, कराड, सातारा शहर वाहतूक शाखा, जिल्हा वाहतूक नियंत्रण शाखा इथं उपलब्ध करून दिले जाणार आहेत. जालना तालुक्यातल्या सिरसावडी इथं उभारण्यात आलेल्या रेशीम कोष बाजारपेठेची आज वस्त्रोद्योग विभागाचे सचिव वीरेंद्र सिंग यांनी पाहणी केली. या इमारतीमध्ये शेतकरी तसंच खरेदीदारांसाठी निवास, कॅन्टीन, ई नामद्वारे कोष विक्री सुविधा, खरेदीदारांना कोष वाळवण्याची सुविधा, कोष साठवण्यासाठी रूम उपलब्धता करून देण्यात आली आहे. अशा प्रकारची सुविधा देणारी जालना रेशीम कोष बाजारपेठ ही देशातली पहिली बाजारपेठ ठरणार असल्याची माहिती रेशीम उपसंचालक महेंद्र ढवळे यांनी दिली. मुंबई गोवा महामार्गावर माणगावाजवळच्या रेपोली इथं आज पहाटेच्या सुमाराला मुंबईहून राजापूरकडे जाणाऱ्या एसटी बसनं कंटेनरला मागून धडक दिल्यानं भीषण अपघात झाला. या अपघातात एसटीमधील एका प्रवाशाचा मृत्यू झाला तर 19 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींवर माणगाव इथल्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. संसदेच्या विशेष अधिवेशनापूर्वी सरकारनं आज संध्याकाळी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. संसदेचं 5 दिवसीय अधिवेशन उद्यापासून सुरू होणार आहे. उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी आज नवी दिल्लीतल्या नवीन संसद भवनाच्या गजद्वारावर ध्वजारोहण केलं. यावेळी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि इतर मान्यवर उपस्थित होते. विशेष अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी संविधान सभेच्या 75 वर्षांच्या संसदीय प्रवासावर लोकसभेत चर्चा होईल. सरकारनं मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीशी संबंधित विधेयकं संसदेच्या अधिवेशनात चर्चेसाठी सूचीबद्ध केली आहेत. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त आज राज्यात अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगर इथं सिद्धार्थ उद्यान परिसरात आयोजित मुख्य शासकीय कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आलं. मराठवाड्याला मागास शब्दापासून मुक्ती मिळावी अशी प्रतिज्ञा करायचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी या कार्यक्रमात केलं. मराठवाड्याच्या विकासासाठी सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी दिली. मराठवाड्याची दुष्काळापासून कायमस्वरूपी मुक्तता करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. मराठवाड्याच्या पाठीशी सरकार उभं असल्याचा पुनरुच्चारही त्यांनी केला. धाराशिव इथं आयोजित कार्यक्रमात आरोग्यमंत्री तसंच जिल्ह्याचे पालकमंत्री तानाजी सावंत यांनी ध्वजवंदन केलं. सावंत यांनी स्वातंत्र्य सैनिक स्मृती स्तंभाला अभिवादन केलं. सावंत यांच्या हस्ते स्वातंत्र्य सैनिकांच्या पाल्यांचा तसंच पोलीस दलात उत्कृष्ट काम करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांचा सन्मानही करण्यात आला. लातूर शहरातल्या हुतात्मा स्मारकात आयोजित कार्यक्रमात क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते ध्वजवंदन झालं. बनसोडे यांनी स्मृतीस्तंभाला पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केलं. यावेळी पोलीस पथकानं हवेत बंदुकीच्या फैरी झाडून सशस्त्र सलामी दिली. चंद्रपूर जिल्ह्यातल्या राजुरा तालुक्यात देखील आजच्या दिवशी निजाम राजवटीतून मुक्त होऊन भारतात विलीन झाला होता. त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात आज स्वकर्तृत्वानं राजुराचं नाव उज्ज्वल केलेल्या 7 जणांचा राजुरा भूषण पुरस्कारानं सन्मान करण्यात आला. जालना इथं हुतात्मा स्मारकात अल्पसंख्याक विकास मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते ध्वजवंदन झालं. 6 दिवसांपूर्वी गडचिरोली जिल्ह्यातल्या फरी इथल्या महिलेला ठार करणाऱ्या T14 या वाघिणीला जेरबंद करण्यात वन विभागाला आज सकाळी यश आलं आहे. 11 सप्टेंबरला फरी इथल्या महानंदा मोहुर्ले ही महिला शेतावर गेली असताना वाघिणीनं तिच्यावर हल्ला करून तिला ठार केलं होतं. त्यानंतरही त्या परिसरात वाघिणीचा वावर होता. ती वारंवार हल्ला करत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्यानंतर वन विभागानं वाघिणीला पकडण्याची मोहीम सुरू केली होती. आशिया चषक क्रिकेट स्पर्धेतल्या अंतिम सामन्यात आज कोलंबो इथं भारत आणि श्रीलंका यांच्यात लढत होते. श्रीलंकेनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला. दुपारी 3 वाजता हा सामना सुरू होणार होता, मात्र पावसामुळे सामना वेळेवर सुरू होऊ शकला नाही. शेवटची बातमी हाती आली तेव्हा श्रीलंकेच्या 4 षटकात 5 बाद 12 धावा झाल्या होत्या. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना आणि यशोभूमी संमेलन आणि प्रदर्शन केंद्राचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन. देशाच्या जडणघडणीतले भागीदार असलेल्या विश्वकर्मांचं योगदान ओळखून त्यांना सहकार्य करणं ही काळाची गरज असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. राज्यातही विश्वकर्मा योजनेला प्रारंभ. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या 73व्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण राज्यात नमो 11 कलमी कार्यक्रम राबवण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन. आणि आशिया चषक क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदासाठी आज भारत आणि श्रीलंका यांच्यात अंतिम लढत. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा श्रीलंकेचा निर्णय. आकाशवाणीच्या बातम्यांसह जगभरातल्या बातम्या तुम्ही ट्विटरवर AIRnews_मुंबई या हँडलवरही दिवसभर पाहू शकता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.